स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खूप चांगला जावो एवढी स्वामींचरणी प्रार्थना करून व्हिडिओला सुरुवात करते। 2025 मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण 26 फेब्रुवारी बुधवार रोजी साजरा केला जात आहे। महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे जो भगवान शिव यांना समर्पित आहे। दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो। महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह या दिवशी झाला होता। या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि रात्री भगवान शिवाची विशेष प्रार्थना करतात। तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला खायची नाही, तर ती वस्तू कोणती हे आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा। पहा, काही तिथींना आपण उपवास करतो, देवांची पूजा करतो, तरी आपल्याला इच्छित फळ मिळत नाही, आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होत नाही। तर या दिवशी तुम्हाला चुकूनही हा पदार्थ खाऊन चूक करायची नाही, अन्यथा महादेव तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत। पहा, महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे, अगदी ब्रह्ममुहूर्तावर म्हणलं तरी चालेल। महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळ करा, स्वच्छ कपडे घाला, भगवान शिवाची मूर्ती किंवा शिवलिंग एका शिखरावर स्थापित करा किंवा पाटावर स्थापित करा। त्यांना फुले, तांदूळ, धूप, दीप इत्यादी अर्पण करा व महाशिवरात्री दिवशी तुम्ही जास्तीत जास्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। नक्कीच तुम्हाला तुमच्या मनाला शांतता मिळेल, तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल। शिवरात्रीची कथा वाचा किंवा ऐका, रात्री जागरण करा, भगवान शिवाची पूजा करा, शिवलिंगावर दूध, दही, मध, गंगाजल आणि बेलपत्राचा अभिषेक करा। या दिवशी तुम्ही कोणत्याही झाडाची फळे, फुलं, पाने तोडू नयेत। हे सर्व तुम्ही वस्तू आदल्या दिवशीच आणाव्यात। शेवटी आरती करा आणि तुम्हाला जी एक वस्तू खायची नाही ती वस्तू म्हणजे तुम्हाला भगर ही अजिबात खायची नाही। या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी भगर खाणे वर्ज्य मानले जाते। या दिवशी चुकूनही तुम्ही भगर खाऊ नये। भगर न खाता तुम्ही या दिवशी दूध, फळं, अंजीर, काजू, बदाम, शेंगदाण्याचे लाडू, शिंगाड्या पिठाचे थालीपीठ इत्यादी पदार्थ खाऊ शकता। या छोट्या छोट्या गोष्टींचे नियम तुम्हाला पाळायचे आहेत। निश्चितच तुम्हाला महादेव प्रसन्न होऊन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील व इच्छित फळ देतील।